आत्ता बातमी अजित पवारांच्या कमिटमेंटची। कुणाला निवडून आणणार हे अजित पवारांनी जाहीर केलं नसलं तरी कुणाला पाडणार हे मात्र त्यांनी नक्की केलंय। खासदार अमोल कोल्हेंना धूळ चारण्याचं चॅलेंज अजित पवारांनी दिलंय। नुसतं चॅलेंज देऊन ते थांबले नाहीत तर त्यासाठी पावलं उचलायलाही त्यांनी सुरुवात केली आहे। बघूया याबाबतचा पुढारी न्यूजचा हा स्पेशल रिपोर्ट। त्यांची प्रतिक्रिया त्यांना लखलाप। मी काल सांगितलेलं ते माझं फायनल संपलं। इतक्या मोठ्या नेत्यांनी मला आव्हान देणं हा मी माझा गौरवच समजेल ना। 1-1.5 वर्षापूर्वी माझ्याकडे आलेला होता मला राजीनामा द्यायचा। बात निकली है तो दूर तक जाएगी। खासदार अमोल कोल्हेंना पाडण्याची कमिटमेंट अजितदादांनी केली आहे आणि हीच कमिटमेंट पूर्ण करण्याच्या दृष्टीनं अजितदादा शिरूर मतदारसंघात धडकले। हडपसरमधील मांजरी पुलाची पाहणी केली। अमोल कोल्हेंना पाडणार हे पुन्हा एकदा ठणकावून सांगितलं। तर अजित पवारांसारख्या मोठ्या नेत्यांनी चॅलेंज देणं हा माझा गौरव आहे असा टोला अमोल कोल्हेंनी लगावला। काल तुम्ही अमोल कोल्हेंच्या बाबतीत वक्तव्य केलं, सारखं कशाला त्यांची प्रतिक्रिया आलेली आहे। असू द्या, त्यांची एक मिनिट, त्यांची प्रतिक्रिया त्यांना लखलाप। मी काल सांगितलेलं ते माझं फायनल संपलं। अहो मी खूप सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातला व्यक्ती आहे, त्यामुळे इतक्या मोठ्या नेत्यांनी मला आव्हान देणं हा मी माझा गौरवच समजेल ना। आणि त्यामुळे आमचे दादा नेते होते आणि त्यामुळे त्यांच्यावर काउंटर रिएक्शन देणं हे माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याला शोभणार नाही। अमोल कोल्हेंची राजकीय शिकार करण्याचा चंग अजितदादांनी बांधलाय, मात्र उमेदवार कोण हे सांगणं त्यांनी खुबीनं टाळलं। त्यामुळे शिरूरमध्ये कोल्हेंविरोधात कोण लढणार असे प्रश्न उपस्थित होऊ लागलेत। माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार विलास लांडे यांनी निवडणूक लढवण्यासाठी तयारी दाखवली आहे, तर दिलीप वळसे पाटलांची कन्या पूर्वा वळसे पाटील हिचंही नाव चर्चेत आहे। जवळजवळ सगळा मतदारसंघ पिंजून काढला गेल्या 5 वर्षामध्ये। कधी विकास कामं गेले 2 वर्षामध्ये विकास कामाला गती मिळाली एकनाथभाई शिंदे यांच्या माध्यमातून। त्यापूर्वी मी माझ्या वतीनं जिथं जिथं लोकांना गरज आहे तिथं धावत गेलो। 15 वर्ष लोकांमध्ये राहिल्यानंतर अचानक लोकांचा संपर्क तोडायचा हे काय मला मनाला पटलं नाही, म्हणून मी गेले 5 वर्ष फिरत राहिलो। आढळराव पाटील पण टीका करतायत। एक म्हण आहे, बेगाने की शादी में अब्दुल्ला दीवाना। 2019च्या लोकसभा निवडणुकीत शिवाजीराव आढळराव पाटील विरुद्ध अमोल कोल्हे अशी लढत झाली होती। यावेळी कोल्हेंच्या रूपानं शिरूरची जागा राष्ट्रवादीकडे असल्यामुळे अजित पवार गट लढण्यावर ठाम आहे। मात्र अजित पवार गटाकडे कोल्हेंच्या तुलनेत तुल्यबळ उमेदवार नाहीये। आढळरावांची ताकद अधिक असल्यामुळे अजित पवार गट त्यांना पक्षात घेऊन उमेदवारी देईल अशी चर्चा सुरू झाली आहे। त्यामुळे शिरूरमध्ये पुन्हा डॉक्टर कोल्हे विरुद्ध आढळराव असा सामना होण्याची दाट शक्यता आहे। सलग 15 वर्ष शिरूरचं प्रतिनिधित्व करणारे आढळराव यांचा मतदारसंघात चांगला संपर्क आहे। शिंदेंच्या शिवसेनेला जागा सुटणार नसल्यामुळे आढळराव हे अजित पवार गटात येऊ शकतात। शिवाजीराव आढळराव पाटील हे पूर्वी राष्ट्रवादीतच होते। राजकीय पुनर्वसनासाठी आढळराव पाटलांची अजित पवार गटाकडून निवडणूक लढवण्याची तयारी असल्याची माहिती आहे। ते मधल्या काळामध्ये 6 विधानसभा मतदारसंघात फिरत नव्हते। त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं होतं। त्यांनी पूर्णपणे मला आणि त्यावेळेसचे आमचे वरिष्ठ त्यांनाही सांगितलं होतं मी राजीनामा देतोय। मी एक कलावंत आहे, माझ्या सिनेमावर परिणाम व्हायला लागलेला आहे। मी काढलेला एक सिनेमा तर अजिबात शिवाजी महाराजांच्यावर असला तर ते चालला नाही आणि माझ्या एकंदरीत प्रपंचावर ह्याच्यावर आर्थिक गोष्टीवर ह्याचा परिणाम होता, अशाही गोष्टी त्यांनी सांगितलेल्या होत्या। हे बघा, ते असं म्हणतात ना, बात निकली है तो दूर तक जाएगी। आणि त्यामुळे ती बात निकली आहे तो दूर तक जाएगी, तर ती मला अजूनही मी या संदर्भामध्ये त्यांच्या ज्येष्ठतेचा, त्यांच्या नेतृत्वाचा, या सगळ्याचा मी 100% कायमच आदर करत आलेलो आणि त्यामुळे त्याविषयी मला भाष्य करणं उचित वाटत नाही। एकीकडे अजित पवार विरुद्ध अमोल कोल्हे असा सामना रंगलाय, तर दुसरीकडे अमोल कोल्हेंचं शपथपत्र अजित पवार गटाकडे असल्याचा दावा अमोल मिटकरींनी केलाय। अजितदादांनी जो निर्णय घेतला असेल तो कोल्हे साहेबांनाही मान्य असेल आणि म्हणून मी सांगितलं होतं की मी स्वतः त्यांचं शपथपत्र वाचलेलं आहे। मी पक्षाचा मुख्य प्रतोद आहे, त्याच्यामुळे ते वाचलेलं आहे। आणि शेवटी कोल्हे साहेबांनी काय निर्णय घ्यावा हा लोकशाहीमधला त्यांचा अधिकार आहे, मात्र ते हे निर्विवाद मान्य करतात की अजितदादांमुळे ते शिरूर लोकसभेचे खासदार होते। आपल्या अभिनयानं रसिकांची मनं जिंकणारे अमोल कोल्हे मूळचे नारायणगावचे। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारणाऱ्या अमोल कोल्हेंबद्दल स्थानिक जनतेला विशेष आपुलकी आहे।
याच जोरावर 2019 मध्ये शिवाजीराव आढळराव पाटलांचं वर्चस्व मोडीत काढत अमोल कोल्हे लोकसभेत पोहोचले होते. त्यामुळे अमोल कोल्हेंचा पराभव करणं तितकंसं सोपं नसणार. त्यामुळे अजित पवार अमोल कोल्हेंना पाडण्याचं आपलं चॅलेंज पूर्ण करतात का हे 2024 मध्येच स्पष्ट होईल. भाग्यश्री जाधव आणि तुषार झरेकरसह सूरज बोरावके, पुढारी न्यूज.